शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कांबाबत विधानसभेत चर्चा करण्यात आली। शालेय शुल्काव्यतिरिक्त इतर कारणांसाठी शुल्क आकारले जाते आणि या संदर्भात आज विधानसभेत चर्चा करण्यात आली। गणवेश, पुस्तक, सहिलीसाठी शाळांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी होते। तर आमदार योगेश सागर, वरुण सरदेसाई, अतुल भातखळकर यांनी सवाल उपस्थित केलेत। येत्या काळात सुधारणा केल्या जातील। शिक्षण मंत्री दादा भुसेंनी यावर उत्तर दिले। सुमारे 3% जास्त शुल्क वाढ करता येणार नाही असं देखील भुसे म्हणाले। एनसीटीने मूल्यांकन अहवाल सादर न करणाऱ्या राज्यातील महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार 25-26 या शैक्षणिक वर्षापासून या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाहीये। त्यामुळे बीएडच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। सदरू एनसीटीचा निर्णय थांबवण्यासाठी बीएड विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच कारवाई करायला हवी होती। याबाबत सरकार स्पष्टीकरण करणार का? 2000 पेक्षा अधिक विद्यालयांची देशातील आतापर्यंत अहवाल सादर न केल्यामुळे त्यातील महाराष्ट्रातील महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक जास्त असल्यामुळे याचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे। राष्ट्रीय शिक्षण परिषदेकडे निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी महाराष्ट्र शासन अपील करणार आहे का? आणि त्याला जोडूनच तिसरा प्रश्न आहे, राज्यातील महाविद्यालयांमध्ये जे कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक कार्यरत आहे त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे का? या संदर्भामध्ये आणखी काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून विभागाच्या वतीने या संदर्भामध्ये अभ्यास करण्यात येतो आहे आणि लवकरच बेकायदेशीर शुल्क काही ठिकाणी जे काही वाढ केली जाते त्याला आळा कसा घालता येईल या दृष्टिकोनातून नियोजन केलं जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।